हाय, मी हर्षदा आणि मी माझ्या नंदेच्या लग्नामध्ये घालायला हळदीसाठी आउटफिट बनवलाय. सो कसा बनवला, काय बनवला तो आधीचा व्हिडिओ बघू शकता, पार्ट 1. तर आता इथे माझा कुर्ता बनवून रेडी आहे आणि ही त्याच्यावरती पॅन्ट जी आहे ती पण रेडी आहे. सो आता मला त्याच्यासाठी लागणार होती ओढणी. सो मी विचार केला की काय करूया, पण मग नंतर विचार केला की सेम ह्याच कलरची जी आहे ती ओढणी मी जाऊन म्हणजे ते कापड आणलेलं आहे आणि मग त्याच्यावरती मी कसं कसं काय काय वर्क करते तर ते तुम्हाला दाखवते. जरा माझा अवतार आहे, केसांना इग्नोर करा, केस खूप फ्रीज झालेले आहेत. सो ही जी आहे हे मी म्हणाले जसं हे कापड आणलेलं आहे मी आणि हे पूर्ण 2.25 मीटर कापड आहे आणि तुम्ही बघू शकता छान आहे, म्हणजे मला आवडलेलं आहे. म्हटलं सेम तसंच काही हरकत नाही. सो मी हे जे आहे हे कापड 2.25 मीटर घेतलेलं आहे. सो त्याला मी आता लेस लावणार आहे आणि अजून काय काय करणार ते तुमच्यावर शेअर करते. सो सगळ्यात आधी इथे मी हे जे आहे अंथरून घेतलेलं छान कापड आणि त्याच्यावरती मेजरमेंट घेतलेलं आहे की डिझाईन जे आहे ते किती किती मार्जिन सोडून करायचं किंवा काय. सो त्याच्यानंतर डिझाईन करायला घेतलं, सगळ्या काचा वगैरे लावल्या. ऑलमोस्ट रात्रीचे 11 11:30 वाजले होते. माझ्या मुलीने पण मला मदत केली, त्याच्यामुळे ते पटकन झालं. सॉरी. त्याच्यानंतर थ्रेडवर्क होतं त्याच्या बाजूने कंप्लीट करायचं, ते पण केलं दुसऱ्या दिवशी. आणि मग ही जी ओढणीला लेस लावून जे आहे ते कंप्लीट करून घेतलं. त्याच्यात माझा खूप वेळ गेला लेस लावण्यामध्ये. तर इथे जो आहे हा छान ड्रेस रेडी झालेला आहे, ही पॅन्ट रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर इथे हा मस्त मी असा कुर्ता जो आहे तो रेडी केलेला आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही छान अशी ओढणी रेडी झालेली आहे. सो हा जर ड्रेसचा फुल लुक तुम्हाला बघायचा असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी थांबा, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. सो मी हे झालेला आहे रेडी. सो मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला गेट रेडी विथ मी करून दाखवेल. त्यासाठी स्टे ट्यून.